भुजबळ साहेबांना धन्यवाद मी देतो। भुजबळ साहेब, तुमच्याविषयी मला पूर्वी कधी काही माहित नव्हतं, मी तुम्हाला कधी भेटलोच नव्हतो, राष्ट्रवादीच्या नेत्याला मी कधी आयुष्यात भेटलो नाही, तुम्हालाही माहित आहे, तुम्ही मंत्री होता। पण ज्या दिवशी मी अंबडला यलगार मेळाव्याला आलो, यलगार मेळाव्यामध्ये सगळे मंडळी होते आणि तुमची तडप बघितली, तुमचं काम बघितलं, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक नवी दिशा मिळाली। काय त्यांचं वय आता 78 आहे, ते काय पुढे काय होणार, काय तर मिळेल, प्रत्येक राजकारत्याला वाटतं की आपण त्यात गेलो तर काहीतरी मिळावं। आता माझं वय माझ्या सोबत आहे, पण भुजबळ साहेब आज 78 वयाचे आहेत, त्यांनी कुठला विचार केला नाही की माझं कसं होईल, काय होईल। राजीनामा त्यांनी पहिल्यांदा तिथं दिला आणि ते यलगार मेळाव्याला अंबडला गेले। त्या दिवसापासून हृदयापासून मी तुमचा एक चाहता झालोय आणि तुमची भूमिका इथून पुढे घेऊन जाणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे, आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि गावगाड्यातल्या लोकांनी संघटित होणं, एकत्रित होणं, ताकदीनं बरोबर जाणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। नाहीतर गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, अरे सुताराला कसं तिकीट, अरे द्या ना, त्याची मतं घेतली ना आपण, 50-50 वर्ष मतं घेतोय, एकदा सुताराचा सरपंच करू, एकदा लोहाराचा करू, एकदा कुंभाराचा करू, देऊ ना। आपणच या मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत, त्यांनी चांगली भूमिका घ्यावी एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी। धन्यवाद गोपीचंदजी पडळकर, जोरदार स्वागत। आणि नंतर 2च मिनिटांमध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।